भीमराव आंबेडकर यांनी भर पावसामध्ये भाषण दिलेलं आहे। भर पाऊस सुरू आहे। पाऊस असून सुद्धा एससी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात जे आहे या ठिकाणी मोर्चा होत आहे। मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि या मुसळधार पावसामध्येही भीम सैनिक मात्र डटून आहे। एससी आरक्षण वर्गीकरण होऊ देणार नाही हाच एक संकेत घेतलेला आहे। आता संपूर्ण भाषण तुम्ही भीमराव आंबेडकरांनी काय दिलं ते जरा ऐकूया। छत्री काढा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बौद्धिसत्व संविधानकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, लाख लाख अभिनंदन करतो। एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये आपण लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये हजर झालात। उपवर्गीकरणाची ताकद काय आहे ते रद्द करण्यासाठी, सरकारला इशारा देण्यासाठी आज आपण सगळेजण आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। बाबा, ताकद काय आहे सरकार येथील मनुवादी संघटनेला आपण आपल्या मोर्चाच्या माध्यमातून आज दाखवून दिलेला हे उपकरणीकरणाचा घाट घालण्यात आलेला आमची मागणी नव्हती, मातंग समाजाची देखील मागणी नव्हती, परंतु काही मूठभर मातंग समाजाचे लोक जे संघाच्या शाखेवरती जातात, संघाचे पैसे घेतात, असे संघटना मूठभर लोकांनी एक निवेदन दिलं। त्या निवेदनाच्या आधारे आज हा उपवर्गीकरणाचा घाट या महाराष्ट्रामध्ये घातलेला। दुसऱ्या राज्यामध्ये काय झालं हे मी जाणत नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये मी घडून देणार नाही, आपण सगळे घडून देणार नाही, कारण 59 जाती आम्ही एकत्र आहोत। 59 जातीची वज्रमूठ आमच्या बरोबर आहे। एक प्रतिज्ञा इथे करायला पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये ही वज्रमूठ अशीच असायला पाहिजे। जेव्हा ही वज्रमूठ आता सत्ताधाऱ्यांवरती पडेल तेव्हा याचं सरकार उलटून पडेल। एक निर्णय घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। 59 जातीच्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये बीजेपीचा कोणी असेल त्याला माझं मत जाणार नाही, हे तुम्ही निक्षून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। बाबा, सत्ता हातामध्ये घ्या, किती दिवस आज मोर्चे वगैरे काढणार, त्याने एक वटहुकूम काढला आणि आम्हाला काम धंद्याला लावलेला, आमचा वेळ, आमचा पैसा, आमचा श्रम हे आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत। परंतु ह्याच्या पुढे आमची लढाई हे सत्तेची लढाई असणार, हे देखील आज तुम्ही लोकांनी ठरवायला पाहिजे। कोणाच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न नाही। बाबासाहेबांनी एकेकाळी 1938 ला सांगितलं, एक वेळेला तुम्ही सत्ताधारी समाज या देशामध्ये व्हा। मी समजतो आज चांगली चुनौती आपल्या समोर आलेली आहे। आपण सगळे आपले मतभेद विसरून एकत्र आलेलो आहोत, एका दिलाने ही लढाई लढत आहोत, हा मेसेज सरकारपर्यंत गेलेला आहे हे असं आपल्याला सांगतो। आज सकाळी मला काही आमदार इथे भेटले आणि आमदारांनी मला सांगितलं की आम्ही सर्वप्रथम 29 आमदारांचं मी अभिनंदन करेन,
एकत्रपणे येऊन त्याने मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना त्याने सांगितलं हे जे काही उपवर्गीकरण आहे ते बंद करा. अक्रॉस द ऑल द पार्टी आम्ही एकत्र झालेलो आहे. बीजेपी मधले देखील आमदार जे अनुसूचित जातीचे आहेत ते देखील एकत्र आले. एक अभेद युती झाली. आपल्याला सांगू इच्छितो त्या आमदारांनी मला जे सांगितलं मुख्यमंत्री एवढे सिरियस दिसले नाही भीमरावजी. आम्ही निवेदन दिलं, निवेदनाकडे बघितलं आणि सांगितलं पुढच्या वेळेला मी काहीतरी निर्णय घेतो. मुख्यमंत्री ज्या काही घोषणा दिल्या मुख्यमंत्री होश में आओ त्याप्रमाणे या मोर्चाच्या माध्यमामधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो बाबा तुम्ही होश मध्ये या आणि उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. या महाराष्ट्र उपवर्गीकरण होऊन देणार नाही. या लोकांची आस्थिती राहिलेली आहे संपूर्ण देशामध्ये. दोन 2014 मध्ये जेव्हा ते बसले सत्तेवरती, जेव्हा केंद्रामध्ये बसले, जेव्हा राज्यामध्ये बसले, तेव्हा आठवत असेल हिंदू मुस्लिमांचा वाद लावला. ते हिंदू मुस्लिमांच्या वादातून सत्ता हस्तगत केली. मायनॉरिटीजना टार्गेट केला. ज्या मुस्लिम आपले बांधव आहेत. आज अनेक मुस्लिमांच्या संघटनेने आज आपल्याला सपोर्ट दिलेला आणि हिंदू मुस्लिमापासून सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये एका बाजूला ओबीसी, दुसऱ्या बाजूला मराठा समाज यांच्यामध्ये वाद लावला. आज गावागावामध्ये गेला तर काय आहे? गावागावामध्ये एक दुसऱ्याला एकाच्या अँगलने बघितलं जातं, विषमतेने बघितलं जातं. एका बाजूला मराठा आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसी आहे. गावागावामधून एका बाजूला मराठा आहे, ओबीसी आहे. जे एकत्रपर्यंत नव्हते, एकत्र नांदत होते, एकत्र व्यवहार होते, मैत्री संबंध होते, आज विध्वस्त त्यांच्यामध्ये आलेला. दुसरा प्रयत्न या फडणवीस सरकारने केला. एका बाजूला आदिवासी, दुसऱ्या बाजूला धनगर समाज यांच्यामध्ये त्यांनी भांडणं लावली. आज त्यांनी बघितलं 59 जाती आहे एकत्र, यांच्यामध्ये भांडणं कशी लावायची. काही मोठभर मातंगारा घेतला आणि त्यांच्यामध्ये आज 59 जातीचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कोणाचंही भलं नाही. 59 जाती या ग्रस्त नाबूत होती. अशा प्रकारचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु फडणवीसांना सांगू इच्छितो बाबा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न साठे यांचा आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र असे प्रकार चालू देणार नाही. प्राणपणाने लढू आणि त्याच्यातून आपण विजय होऊ हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आम्ही मातंग समाजाच्या विरुद्ध नाही. हे माझं पहिलं वाक्य आहे पहिल्यापासूनच. मातंग समाज आमचे बंधू आहे, बहिणी आहे. अनेक मातंग सुशिक्षित झालेले आहेत. त्याला कुठल्या मार्गाने जावं हे त्यांना कळत आहे. परंतु ज्या काही संघटना पैसे पुरवतात, हिंदुत्ववादी संघटना, IT सेक्शन त्यांचे चालवत आहेत, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वातावरण कसंही हो, मातंगांनी आम्हाला कितीही बोलव, परंतु संवादाच्या वाता आम्ही बंद केलेल्या नाहीत. हे देखील मी त्यांना सांगू इच्छितो. त्यांना सांगू इच्छितो जे मातंग भाऊ आमचे चुकलेल्या मार्गाने जातात. आज महापुरुषाच्या यादीमध्ये साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा तसबीर आम्ही लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, बाबासाहेब आहेत, फुले आहे, रविदासजी आहे. त्याचबरोबर आम्ही
अण्णाभाऊ साठेंची तसबीर लावतो. कुठल्याही स्टेजवरती जाऊन बघा. परंतु आपल्याला एक आव्हान करतो, ज्यांच्या मुळे आज आपली माथी भडकलेली आहे, ज्यांच्या विचारावरती आज चालण्याचा तुम्ही योग केलेला आहे, त्या सावरकरांबरोबर, सावरकरांच्या तसबिरी बरोबर, टिळकांच्या तसबिरी बरोबर, आगरकरांच्या तसबिरी बरोबर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेची तसबीर लावतायत काय हे मला दाखवून द्या. मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, कोणाच्या बाजूने आहात हे दिसून येईल म्हणून आपल्याला सांगतो. जे काय आज सरकार इथे उभी राहिलेली आहे, या महाराष्ट्रामध्ये देखील या सरकारला मी चुनवती देतो. येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका, महाराष्ट्रामध्ये निवडणुका घ्यायच्या असतील, ईव्हीएमचा कवच कुंडल बाजूला टाका. आमने सामने रस्त्यावरती या 59 जातीची वज्रमूठ किती आहे हे आपल्याला दाखवण्याचा आपल्याला. म्हणून आज पावसाळी वातावरणामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला. आपले आमदार सभागृहाच्या आतमध्ये लढाई करत आहे, त्यानंतर आपण रस्त्यावरची लढाई आज आपण लढत आहोत. बाबा आमचा आज इतिहास, आमचा आज इतिहास आहे. जो इतिहास तुम्हाला कळला नसेल तर आमचा इतिहास असा आहे, जेव्हा जेव्हा संविधानाच्या विरोधामध्ये गेला, जेव्हा जेव्हा महापुरुषाच्या विरोधामध्ये गेला, त्यावेळेला आंबेडकरी जनसमूह महाराष्ट्रात नाही तर देशामधला एकत्र आला. 2024 ला जेव्हा पार्लमेंटचं इलेक्शन झालं, पार्लमेंटच्या इलेक्शनच्या पूर्वी त्यांचे मेंबर ऑफ द पार्लमेंट बीजेपी सरकारचे ते सांगत होते, हम 400 के पार आएंगे तो संविधान बदल देंगे. ह्या त्यांच्या घोषणा होत्या. इलेक्शनचे जेव्हा जेव्हा जवळ आल्या तारखा, देशामध्ये आंबेडकरवाद्यांनी लाखोचे मोर्चे काढले. बाय आम्ही आंबेडकरवादी आहोत, फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या, आमचे बहुजन महापुरुषांना आम्ही मानणारे आहोत. आम्ही कदापि हे संविधान बदलू देणार नाही. जेव्हा इलेक्शनचा पिरियड आला, इलेक्शनचा जेव्हा दिवस आला, व्होटिंग झाले, त्याच्यानंतर रिझल्ट आले, जे 400 का पार का आंकड़ा कहते थे 240 में सिमट गए. जर ईवीएम मशीन नसते, ईवीएम मशीन नसते, 100च्या आतमध्ये लुळकले असते. हे देखील आपल्याला इंडिया गठबंधनाला भारीच्या भारी वोटिंग दिलं. इंडिया गठबंधनाला भारीच्या भारी वोटिंग दिलं आणि इंडिया गठबंधन चांगल्या प्रकारे त्यांनी स्कोर केला. आज तेच आपल्याला हिस्ट्री, तोच इतिहास आपल्याला रिपीट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्याच्यानंतर काय झालं, जे नौटंकी आहेत, पार्लमेंटमध्ये जाऊन बसणारे पंतप्रधान मोदीजी, त्याने संविधान डोक्यावरती घेतलं, संविधानाला काय पाया पडले, हे जे नौटंकी केले ते त्यांना संविधानाची ताकद कळली. देशातील 80% जनता हे संविधानाला मानणारी आहे. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत जे संविधानाला मानत आहेत, महापुरुषाला मानत आहेत. त्याचबरोबर 59 जाती आहेत त्या संविधानाला मानतायत, महापुरुषाला मानतायत. आज मुस्लिम समाज आपल्या बरोबर, त्याचबरोबर आदिवासी समाज आहे मोठ्या संख्येने. हे जेव्हा समाज एकत्र येतील, त्या कोळी समाज आहे, 59 जातीमधल्या सगळा आहे. राजाराम पाटील आले. हे जेव्हा सगळे एकत्र येतील तेव्हा इथे राजकीय परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्याच्यासाठी बाबा ईव्हीएम बंद करणं, देशामधली लोकशाही वाचवून आज आम्ही दबगणारे नाही. देवेंद्र फडणवीस यांची हुकुमशाही या महाराष्ट्रामध्ये हा समाज चालून देणार नाही. हे चुनौती मी या सभेच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून देतो. बाय होश में आ जाओ. मला वाटतं माझ्या आधी त्या घोषणा दिल्या. हॅलो भाई देवेंद्र जी, होश में आ जाओ. आज आपल्याला सांगू इच्छितो, देवेंद्र आज होश मध्ये येतील, पण रात्रीच झोपू शकणार नाही. एवढी मोठी ताकद आज माझ्या विरुद्ध कशी उभी राहिली. मी मायनॉरिटीजला दबावला, पण आंबेडकरवादी दबणारे नाही. जेवढे दबवण्याचा प्रयत्न कराल तेवढे आम्ही वरती येणार. आम्ही फुटबॉल खेळतोय, जेवढे धावाल तेवढे वरती जाऊ आणि तेवढे गोल मारू, हे सांगण्यासाठी आपण इथे सगळेजण आलेलो आहोत. आणि निश्चित मला वाटतं आजच्या नंतर काहीतरी घोषणा आहे. सकाळी देवेंद्रजी 27 आमदारांशी बरोबर बोलले नाही, पण या सगळ्या आमदारांना, 27 आमदारांना सांगू इच्छितो, बाबा उद्या नंतर देवेंद्रचा जे ऍटिट्यूड ते कमी होईल. आपल्याशी संवाद साधते हे आपल्याला सांगू इच्छितो. कारण प्रत्येक जण एक ताकद आहे. बाबासाहेबांचा एक एक अनुयायी एक एक ताकद आहे, आणि ती ताकद जर एकत्र झाली तर सरकारमध्ये देखील उलथापालट होऊ शकते. आज जे काही चाललेलं आहे, ज्याचे काही खासदार आमदार फोडले, त्यांनी तेवढा प्रतिकार केला नाही, पण आमचा प्रतिकार काय आहे हे त्यांना देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही देखील आमच्या बरोबर या. खासदार फुटले म्हणून रडत बसू नका, आमच्या बरोबर या. न्याय देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला देऊ इच्छितो. एक बुलंद ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी करू. ज्यांना सत्तेमध्ये जायचं आहे त्यांनी सत्तेमध्ये जा. मी तर धम्माचा रथ घेऊन चाललो. सत्तेचं लक्ष्य गाठा एवढी मी शुभेच्छा देतो आपल्याला. आणि जनगणनेचा देखील मुद्दा, आणि जनगणनेच्या माध्यमामधून जे 2027 ला होणार आहे त्याच्यामध्ये जनगणना दाखवा. बौद्ध असतील, चर्मकार समाज असतील, कक्कैया समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, कोळी समाज असेल, त्यांनी आपली जनगणना दाखवा. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला 13% मिळतात. 13% आपली तेवढी संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. 2027 ला जेव्हा जनगणनेचे निरोप येतील, जेव्हा जनगणनेचे संपूर्ण रिझल्ट येतील, तेव्हा आपलं आरक्षण 20% व्हायला पाहिजे हे देखील सरकारला सांगतो. तुम्ही जनगणनेची जी कॅटेगरी आहे, जनगणनेचे जे आयटम्स लावलेले आहेत त्या प्रमाणामध्ये आमची संख्या वाढली, तर मग आम्हाला 20% आरक्षण व्हायला पाहिजे. आता थांबून जमणार नाही. 13% वर्गीकरण 13%चे तुकडे पडून देणार नाही. तर आमची मागणी पुढच्या वेळेला असेल, जेव्हा जनगणना जानेवारीच्या 2027 ला होईल, तेव्हा आमची मागणी असेल संख्येच्या स्वरूपामध्ये हम लोग ठोक के 20% का आरक्षण लेके कोण बाका येतो त्याला बघून त्यावेळेला 3%ला सत्तेवरती बसून देणार नाही. हे देखील आपण ठरवायला पाहिजे. आज आमच्यामध्ये तेवढे उपलब्ध झालेले आहे. आज आम्ही तेवढे शिक्षित झालेलो आहे. आज आम्ही देखील इंजिनिअरिंग मेडिकल त्याच्यामध्ये आहोत, आमची मुलं आहोत. त्याच्यासाठी हा सगळा घाट घातला हे आपण जाणून घ्या. आज ज्यांची मोनोपॉली होती, काय होतं हे वर्गीकरण थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो.
वर्गीकरणाचा घाट का घातलेला? एके जमान्यामध्ये एका समाजाची मोनोपोली होती, एका समाज शिक्षणामध्ये पुढे होता. काय झालं आज 1990च्या नंतर? 90च्या नंतर ओबीसी समाजाचा आपला स्टुडंट, आपले विद्यार्थी, बहुतांचे विद्यार्थी 59 जातीतले विद्यार्थी मेरिट मध्ये यायला. त्यांनी बघितलं, अरे हे काय चाललं? त्यांनी विचारलं, हे काय चाललंय या देशामध्ये? आपले पोरं मागे जात आहेत, त्याच्यासाठी हे वर्गीकरणाचा डाव आहे. एक त्यांचं लक्ष होतं, जे शेड्यूल कास्ट मधून आलेले आहेत, अनुसूचित जातीमधून जे आलेले आहेत, त्यांनीच रिझर्वेशन घ्यावं, अशा प्रकारचा देखील घाट येणाऱ्या काळामध्ये होईल. परंतु वर्गीकरण जर आपण इथे थांबवला तर हा घाट येणार नाही. या वर्गीकरणाच्या माध्यमातून पुन्हा 59 जाती, 12 बलुतेदार यांचा आर्थिक सोर्स तोडून टाकला, यांना शिक्षणापासून वंचित झालं. पुन्हा एकदा हे आपले गुलाम होते, आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेचे गुलाम होते. हे ह्याच्या मागचं षडयंत्र देखील ओळखण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. अशा प्रकारे अचानक होत नाही, परंतु या सगळ्याला घाट घालण्याचा प्रयत्न, उपवर्गीकरणाला विरोध, सरकारला धडकी भरणारा तुम्ही काढलेला मोर्चा, तुमचा उत्साह या माध्यमातून हे सरकार घाबरलेलं आहे. आज पावसाच्या एवढ्या मोठ्या धारा वाढत आहेत, त्यांच्याकडे घामाच्या धारा वाहतील हे आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे आपला विजय आहे, परंतु शेवटपर्यंत लढू, सरकारला आपली ताकद दाखवून देऊ, एवढं मी म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम. मित्रांनो, तुम्ही ऐकलं ना, भीमराव आंबेडकर यांनी आपल्याला काय भाषण दिलेलं आहे. अफाट असा पाऊस आहे, मी सुद्धा पावसामध्ये उभा आहे आणि अस्तित्वाची लढाई आहे, येणाऱ्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणून जे आहे या ठिकाणी मुंबईमध्ये अखंड महाराष्ट्रातून या ठिकाणी मोर्चामध्ये लोक सहभागी झाले आहे. WS न्यूजने पूर्ण हे जे मोर्चा आहे कव्हर केलेला आहे. तुम्ही अपडेट जाऊन बघा नक्कीच. WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय.